चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल, घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. नमस्कार माझ्या सर्व लाडक्या माता भगिनींनो, माझ्या भावांनो आणि रसिक प्रेक्षकांनो. उद्याचा सूर्योदय तुमच्या आयुष्यात एक नवा चमत्कार घेऊन येणार आहे. उद्या आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच ज्यांची नुसती गदा पाहिली की काळही थरथर कापतो, त्या आपल्या सर्वांचे लाडके संकटमोचन रामभक्त हनुमानजी यांची पावन जयंती. अनेकांच्या मला कमेंट येतात, फोन येतात की ताई आम्हाला हनुमान जयंतीचा उपवास करायचा आहे, पण घरातील कामाचा व्याप एवढा आहे की जमत नाही, किंवा आमची प्रकृती साथ देत नाहीये. मग का आम्हाला मारुतीरायाचा आशीर्वाद हा मिळणार नाही का? तर माझ्या सर्व माता भगिनींनो, आज तुमची ही चिंता कायमची मिटणार आहे. कारण शास्त्र सांगतं की भक्ती ही पोटात नाही तर पोट तिटकीट असावी. उद्या तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल, पण उद्या सकाळी सूर्योदयाच्या आत त्या ब्रह्ममुहूर्तावर एका विशिष्ट झाडाचे फक्त एक पान तुमच्या घरात तुम्ही घेऊन या. हे केवळ एक पान नाही, तर हे साक्षात हनुमानजींचे कवच आहे. हे एक पान तुमच्या घरात आल्यानंतर अवघ्या 24 तासात तुमच्या आयुष्यातील जी जुनी गरिबी, तुमच्या घराला कुणाची तरी लागलेली करणी बाधा, नजर बाधा आणि वर्षानुवर्ष चालत आलेली इडापिडा जळून भस्म होईल. जे शत्रू आज तुमच्या प्रगतीवर जळतात, तेच शत्रू उद्या तुमच्या समोर लोटांगण घालतील. तुमच्या पतीच्या व्यवसायात, नोकरीत अशी काही भरभराट होईल आणि तुमच्या मुलांची प्रगती पाहून जगाला देखील आश्चर्य वाटेल की हे अचानक कसं झालं. हा उपाय नेमका काय आहे, ते झाड कोणतं आहे आणि त्या एका पानाने तुमचं नशीब हे कसं उजळणार आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत सविस्तरपणे सांगणार आहे. व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण अर्धवट माहिती ही कधीच फळ देत नाही. पण त्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कुटुंबावर मारुतीरायाची कृपादृष्टी ही कायम राहावी, तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा. कारण आपण दुसऱ्याचं जर भलं चितलं तर देव देखील आपलं भलं करतो. आणि आपली श्रद्धा, आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गण गणपतये नमः, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमच्या एका कमेंटमध्ये तुमचं नशीब बदलण्याची शक्ती आहे. चैत्र पौर्णिमा. चैत्र पौर्णिमा ही वर्षातील साधीसुधी पौर्णिमा नाही, कारण शास्त्रात तिला महापौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. कारण याच दिवशी सूर्य आणि चंद्र अशा एका विशिष्ट कोनात येतात की पृथ्वीवर सात्विक ऊर्जेचा महापूर येतो. आणि याच पावन तिथीला जेव्हा नक्षत्रांची स्थिती जुळून आली, तेव्हा साक्षात शंकराचे 11वे अवतार आणि भगवान विष्णूंचे परमप्रिय भक्त हनुमानजी यांचा जन्म झाला. पण मित्रांनो, तुम्हाला एक असं गुपित माहिती आहे का, जे आजवर कुणीही तुम्हाला सांगितलं नसेल? उद्याच्या दिवशी निसर्गातील एका विशिष्ट झाडाची शक्ती ही 1000 पटीने वाढलेली असते. या झाडाचा एक छोटासा अंश, एक छोटं पान सुद्धा तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घडवू शकतं की तुमचं नशीब हे रातोरात बदलू शकतं. आज अनेक माता भगिनी मला रडत रडत सांगतात, ताई घरात पैसा येतोय, पण तो कुठे जातोय हे आम्हाला समजत नाही. पतीने कितीही कष्ट केले, रात्रंदिवस एक केला तरी घरात ही बरकर होत नाही. मुलं अभ्यासात हुशार आहेत, पण परीक्षेच्या वेळी त्यांची देखील प्रगती खुंटते. घरात पाऊल ठेवलं की विनाकारण चिडचिड होते. कृपया उपाय सांगावा. माझ्या प्रिय सख्यांनो, हे सगळं तुमच्या कष्टाची कमतरता नाही, तर तुमच्या घराला लागलेली इडापिडा आहे. कुणाची तरी वाईट नजर, कुणाचा तरी हेवा दावा किंवा तुमच्या घराभोवती असलेलं नकारात्मक वलय तुमच्या प्रगतीला साखळदंडासारखं जखडून ठेवतं. जेव्हा बाहेरची एखादी शक्ती, वाईट शक्ती तुमच्या घराला घेरते, तेव्हा लक्ष्मी माता ही उंबरठ्यावरूनच मागे फिरते. पण उद्या एक असं दिव्य पान आपल्या घरात येणार आहे, ज्याच्या केवळ सुगंधाने आणि घरात असण्यानेच त्या सर्व वाईट शक्ती, तो अलक्ष्मीचा वास आणि ती भयानक नजरबाधा तुमच्या घराबाहेरच पळ काढते. असं कोणतं झाड आहे ज्याच्या मुळाशी स्वतः भगवान विष्णू हे वास करतात आणि ज्याच्या पानापानावर हनुमानजींचा आशीर्वाद आहे, ज्या झाडाला पाहून साक्षात राम प्रभू सुद्धा प्रसन्न व्हायचे? मी कोणत्या झाडाबद्दल बोलत आहे? हे झाड तुमच्या घराच्या आसपासच आहे, पण उद्याच्या दिवशी त्याचं महत्त्व काय आहे हे ऐकूनच तुम्ही आता थक्क होणार आहात.
आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या झाडाचं नाव आता सांगणारच आहे, पण त्याआधी मनापासून एकदा कमेंटमध्ये जय हनुमान आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा, कारण तुमची ही हाकच तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांना दूर करणार आहे. आता आपण जाणून घेऊया ते गुपित झाड आणि त्या एका पानाचा अघोरी संकटांवर विजय मिळवून देणारा असा चमत्कारिक उद्या करण्याचा उपाय. आता त्या रहस्याचा उलगडा करण्याची वेळ आली आहे. ते दिव्य झाड दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात मांगल्याचं प्रतीक असलेलं केळीचं झाड आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आपण अनेकदा केळीच्या झाडाची पूजा ही गुरुवारी करत असतो, पण हनुमान जयंतीला या झाडाचं महत्त्व काय आहे हे रहस्य आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण जाणून घेणार आहोत. शास्त्रात अशी एक अत्यंत सुंदर कथा आहे जी आता मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा हनुमानजी लंका दहन करून आले तेव्हा त्यांच्या अंगाची लाही लाही होत होती. त्या उष्णतेने व्याकुळ झालेल्या मारुतीरायाला सर्वात जास्त शांतता आणि शीतलता कुठे मिळाली असेल तर ती म्हणजे कर्दळी वनात, अर्थातच केळीच्या बागेत. हनुमानजींना केळी अत्यंत प्रिय आहे. केळीचं झाड हे शीतलता देणारं आहे आणि हनुमानजी हे साक्षात रुद्रावतार म्हणजेच तेज स्वरूप आहेत. उद्याच्या दिवशी जर तुम्ही केळीचं एक स्वच्छ पान तुमच्या उंबरठ्याच्या आत आणलं तर समजा तुम्ही प्रत्यक्ष हनुमानजींना आणि भगवान विष्णूंना आपल्या घरात वास्तव्यासाठी आमंत्रित केलं आहे. जिथे केळीचं पान असतं तिथे नकारात्मकता ही टिकूच शकत नाही. आता माझी गोष्ट नीट ऐका. हा विधी तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे. यामध्ये पहिली पायरी आहे, उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 10 वाजेच्या आत स्नान करून तुम्ही शुद्ध व्हा. शक्य असल्यास पिवळे किंवा लाल वस्त्र देखील परिधान करू शकता. त्यानंतर एका केळीच्या झाडापाशी जा. तिथे गेल्यावर रिकाम्या हाताने ते पान तोडू नका. आधी झाडाला हात जोडून नमस्कार करा आणि म्हणा, हे वृक्षदेवता, मी माझ्या घराच्या रक्षणासाठी आणि प्रगतीसाठी तुमचं एक पान हे माझ्या सोबत नेत आहे. मला तुम्ही आशीर्वाद द्या. दुसरी पायरी, त्या झाडाचं एक लहान कवळं आणि अतिशय स्वच्छ पान हे सन्मानाने तोडून घ्या. लक्षात ठेवा, ते पान कुठेही फाटलेलं नसावं किंवा त्यावर डाग नसावेत. ते पान म्हणजे तुमच्या घराचं नशीब आहे, त्यामुळे ते कापताना अत्यंत काळजी घ्या. तिसरी पायरी, हे पान घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्या. त्यावर शुद्ध पाणी किंवा शक्य असल्यास गंगाजल शिंपडा. यामुळे त्या पानातील दैवी चैतन्य देखील जागृत होईल. आता चौथी आणि सर्वात महत्वाची पायरी. आता एका वाटीत थोडा पिवळा गंध म्हणजे चंदन किंवा हनुमानजींचा प्रिय असलेला शेंदूर घ्या. त्यात थोडं चमेलीचं तेल किंवा गंगाजल मिसळा. आता आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या पानावर मध्यभागी मोठ्या अक्षरात राम हे नाव लिहा. तुम्हाला माहिती आहे का, हनुमानजींच्या अफाट शक्तीचं गुपित कशात आहे? ते त्यांच्या गदेत नाही, तर ते राम या नावात आहे. शास्त्रात लिहिलं आहे, राम न सकही नाम गुण गाय. अर्थात खुद्द रामप्रभू सुद्धा राम नावाचं महत्व पूर्ण सांगू शकत नाही. ज्या पानावर तुम्ही राम लिहिता त्या पानाचं रक्षण करण्यासाठी हनुमानजी स्वतः गदा घेऊन 24 तास तिथे पहारा देतात. पण मित्रांनो, हे राम नाव लिहिलेलं पान घरात नेमकं ठेवायचं कुठे हा प्रश्न. ते घराच्या मुख्य दरवाजावर लावायचं की तिजोरीत ठेवायचं? आणि हे पान ठेवल्यानंतर तुमच्या शत्रूंची बोलती कशी बंद होईल हे देखील जाणून घेणं सर्वात महत्वाचं आहे. कारण एक छोटीशी चूक या उपायांचं फळ देखील कमी करू शकते. ते गुपित मी तुम्हाला पुढच्या 2च मिनिटात सांगणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. प्रगतीचा महामार्ग आणि शत्रूंचा नायनाट, केळीच्या पानाचा महा आणि दिव्य उपयोग. आता सर्वात महत्वाची गोष्ट, हे राम नाव लिहिलेलं केळीचं दिव्य पान तुम्ही तयार तर केलं, पण याचा वापर तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी नक्की कसा करायचा आहे ते तंत्र या ठिकाणी नीट समजून घ्या. कारण हीच ती कृती आहे जी तुमच्या घराचं भाग्य उजळवणार आहे. आता विधीची पुढची पायरी जाणून घेऊया. हे पान तयार केल्यावर ते तुमच्या देवघरात भगवान विष्णूच्या किंवा हनुमानजीच्या चरणापाशी ठेवा. जर देवघरात जागा नसेल तर तिथे तुम्ही तुमचे दागिने किंवा कष्टाचे पैसे ठेवता त्या तिजोरीमध्ये हे पान अतिशय आदराने ठेवा. हे पान तिथे ठेवताच त्यातील राम नावाच्या लहरी तुमच्या संपत्तीवर आणि घरावर एक संरक्षण कवच ह्या तयार करतील. पूर्ण 24 तास म्हणजे हनुमान जयंतीचा संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र हे पान तुम्ही तिथेच राहू द्या. आता 24 तासांनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी हे पान हातात घ्या. आता लक्ष देऊन ऐका. हे पान घेऊन तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या डोक्यावरून
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज 3 वेळा ओवाळा. हे केल्याने आता नक्की काय होते ते आपण जाणून घेऊ. पतीच्या प्रगतीसाठी तुमच्या पतीच्या कामात, व्यवसायात किंवा नोकरीत जे काही छुपे अडथळे येत आहेत किंवा कुणाची तरी वाईट नजर त्यांच्या प्रगतीला खिळवून ठेवत आहे, ती सर्व नकारात्मक ऊर्जा हे केळीचं पान स्वतःमध्ये शोषून घेतं. विनाकारण होणारे वाद आणि कामातील कटकटी थांबून त्यांच्या सन्मानात देखील वाढ होईल. मुलांच्या यशासाठी जर तुमच्या मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल, त्यांची एकाग्रता कमी झाली असेल किंवा त्यांना सतत भीती वाटत असेल, तर हनुमानजींच्या कृपेने त्यांची बुद्धी ही तल्लख होईल. जसं मारुतीरायांनी समुद्रावरून उड्डाण केलं होतं, तसंच तुमची मुलं सुद्धा संकटावर मात करून यशाचं शिखर गाठतील. आता शत्रूंचा नायनाट. सर्वात महत्वाचं म्हणजे जे लोक तुमच्या पाठीमागे कटकारस्थान करतात, जे तुमच्या सुखावर जळतात, त्यांची शक्ती देखील मारुतीरायांच्या गदेसमोर आणि या रामनामासमोर पूर्णपणे शून्य होईल. ते शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालतील, ज्यांची तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची देखील हिंमत इथून पुढे होणार नाही. आता तुम्ही विचार करत असाल की केळीचं पानच का? तर मित्रांनो, केळीच्या पानात सात्विकता शोषून घेण्याची अफाट आणि नैसर्गिक शक्ती असते. तुमच्या घरात असलेली वर्षानुवर्षाची जी इडापिडा आणि दरिद्रीपणा हे पान आपल्यात खेचून घेतं आणि तुमच्या घराला एखाद्या मंदिरासारखं हे पान शुद्ध करण्याचं काम करतं. आता जाणून घेऊ पानाचं विसर्जन हे कसं करायचं. ओवाळून झाल्यानंतर हे पान इकडे तिकडे फेकू नका. हे पान एखाद्या वाहत्या प्रवाहात किंवा पाण्यात, किंवा पाणी जर नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळाशी, म्हणजे जिथे कोणाचा पाय लागणार नाही, अशा ठिकाणी हे पान तुम्हाला तिथे आदराने अर्पण करायचं आहे. पण थांबा, हा उपाय करताना मनात कोणता एक तरी संकल्प असायला हवा. आणि अशी कोणती गुपित गोष्ट आहे जी तुम्हाला घरातून बाहेर काढायची आहे, हे देखील जाणून घेतल्याशिवाय हा विधी इथे अपूर्ण आहे. आता ते गुपित मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हीच ती शेवटची गुरुकिल्ली आहे. पण माझ्या लाडक्या माता भगिनींनो, थोडं थांबा. आपण उपाय तर समजून घेतला, पण हा उपाय करताना अशी एक मोठी चूक अनेक जण हे न कळत करत असतात, ज्यामुळे सर्व मेहनत वाया जाऊ शकते. ती चूक म्हणजे प्लास्टिकचा वापर. जेव्हा तुम्ही ते केळीचं दिव्य पान झाडावरून सन्मानाने तोडाल, तेव्हा चुकूनही ते पान एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून किंवा पिशवीत टाकून हे पान घरी आणू नका. शास्त्रानुसार प्लास्टिक हे नकारात्मक ऊर्जेचं वाहक असतं आणि ते त्या पानाच्या जिवंत सात्विकतेलाच मारून टाकतं. मग काय करायचं? ते पान तुमच्या हातावर एखाद्या लहान बाळासारखं आदराने धरा किंवा एखाद्या शुद्ध सुती कापडात, जसे की पिवळा किंवा लाल रुमाल, गुंडाळून घरापर्यंत घेऊन जा. तुमच्या हाताचा स्पर्श त्या पानाला झाला की तुमची श्रद्धा ही त्या पानात उतरते, हे देखील इथे लक्षात ठेवा. उद्या आहे हनुमान जयंती. हनुमानजींना शांती आणि भक्ती ही खूपच प्रिय आहे. उद्याचा संपूर्ण दिवशी घरात कुणाशीही उच्च स्वरात बोलू नका. भांडण तंटा तर अजिबात करू नका. विशेषतः माझ्या भगिनींना मी कळकळीची विनंती करते की उद्या स्वतःवर ताबा ठेवा, कारण स्त्री ही घराची चालती बोलती लक्ष्मी असते. जर उद्या तुम्ही रागावलात, चिडचिड केली किंवा मुलांवर ओरडलात, तर तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा वलय विरून जाईल आणि या उपायाचा प्रभाव 50% कमी होईल. लक्षात ठेवा, ज्या घरात शांतता असते तिथेच मारुतीराया आपली गदा घेऊन रक्षण करायला थांबत असतात. जेव्हा तुम्ही हे राम नाव लिहिलेलं केळीचं पान तुमच्या देवघरात किंवा तिजोरीत ठेवाल, तेव्हा पुढच्या काही तासातच तुम्हाला स्वतःला घरात एक विलक्षण आणि अनामिक शांततेचा असा एक दिव्य अनुभव येईल किंवा एक प्रकारची शांतता देखील तुम्हाला जाणवेल. जणू काही तुमच्या घरातील जडपणा हा निघून गेलेला आहे आणि साक्षातच हनुमानजी गदा घेऊन तुमच्या मुख्य उंबरट्यावर घराच्या हा पहारा देत आहेत. तुम्हाला असं वाटेल की आता तुमचं कोणीही कधीही वाकडं करू शकणार नाही. हा अनुभव तुम्हाला नक्कीच उद्या येणार आहे. फक्त तुम्ही मनातून शंका काढून टाका आणि पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने हा मी सांगितलेला विधी उद्या तुम्ही करून पहा. तर माझ्या प्रिय भावकांनो, उद्याची चैत्र पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सुखाचे, समृद्धीचे आणि प्रगतीचे नवे दरवाजे उघडो, हीच माझी मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना आहे. उपवास घडला नाही तरी चालेल, पण या एका केळीच्या पानाचा उपाय तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नक्कीच दूर करणार आहे. म्हणूनच हा उपाय नक्की करा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.